नमस्कार श्रोते हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत गरुड पुराणाचा पहिला अध्याय. गरुड पुराणाच्या अध्यायाचे श्रवण किंवा पठण केल्याने आपल्याला अनन्यसाधारण फायदे होतात. असं म्हटलं जातं की जो कोणी नशीबवान असेल किंवा ज्याची देवाची कृपा ज्याच्यावरती झालेली असेल तोच हे पठण करू शकतो किंवा त्याची वाटचाल मोक्षाच्या दिशेने सुरू होते. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तुम्ही देखील तुमचे नशीब बदलत आहात आणि तुमच्या पुण्याईमुळेच तुम्ही गरुड पुराणाचे श्रवण करीत आहात. तर चला सुरू करूया. विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटपर्यंत पहिला अध्याय नक्कीच श्रवण करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण पुढचे अध्यायाचे व्हिडिओही तुम्हाला मिळावेत म्हणून. तर चला सुरू करूया. आपल्या कर्माबद्दल आत्मनिरीक्षण करणे हा गरुड पुराणाचा मुख्य उद्देश आहे. पुराणात नमूद केलेल्या शिक्षेमुळे कोणालाही आयुष्यभर धार्मिकतेच्या मार्गावर राहण्यास मदत होऊ शकते. गरुड पुराण पहिला अध्याय. गरुड पुराणात भगवान विष्णू आणि गरुड यांच्यातील संवादात पापी मानवांच्या या जगात आणि पुढील जगात झालेल्या दुर्दशेचे वर्णन, दास गात्रांच्या पिंडदानाने यातनाग्रस्त शरीराची निर्मिती, शिवधर्म हे त्याचे मजबूत मूळ आहे, वेद हे त्याचे कांड आहे, जे पुराणांच्या रूपात शाखांनी समृद्ध आहे, ज्याचे फूल यज्ञ आहे, ज्याचे फळ मोक्ष आहे, अशी वनस्पती आहे भगवान मधुसूदन. जसा वृक्ष सर्वांना आश्रय देतो त्याप्रमाणे भगवंतही आपल्या चरणी आश्रय देऊन सर्वांचे रक्षण करतात. म्हणूनच भगवान मधुसूदन यांना इथे वनस्पती आणि वृक्षाची उपमा दिली आहे. जय कल्पवृक्ष. देवक्षेत्र नैमिषारण्य येथे स्वर्गप्राप्तीच्या इच्छेने शौनकादी ऋषींनी यज्ञ सुरू केला, जो 1000 वर्षातून एकदा पूर्ण होतो. एकदा सकाळी हवन आदी विधी झाल्यावर त्या सर्व ऋषींनी आदरपूर्वक बसलेल्या सूतजी महाराजांना विचारले. उच्च ऋषी म्हणाले, हे सूतजी महाराज, आनंद देणाऱ्या भगवंतांच्या मार्गाचे तुम्ही अचूक वर्णन केले आहे. यावेळी आपल्याला भयंकर यममार्गाबद्दल ऐकायचे आहे. प्रापंचिक दुःख, त्या दुःखाचे विनाशकारी साधन आणि इहलोक आणि परलोकातील संकटे याचे अचूक वर्णन करण्यास तू समर्थ आहेस, म्हणून त्यांचे वर्णन कर. सूत उवाच. सूतजी म्हणाले, हे ऋषीमुनी, तुम्ही ऐका. मी यमाच्या अत्यंत दुर्गम मार्गाबद्दल बोलतो, जो पुण्यवानांसाठी आनंददायी आणि पापींसाठी वेदनादायक आहे. भगवान विष्णूंनी गरुडजींना विचारल्यावर जे काही सांगितले होते, तुमच्या शंका दूर करण्यासाठी तेच मी सांगेन. एकदा विंता पुत्र गरुडजींनी वैकुंठात आनंदाने विराजमान असलेल्या परात्पर गुरु श्री हरींना नम्रपणे नमस्कार केला आणि विचारले. गरुड उवाच. हे देवा, तुम्ही माझ्यासाठी भक्तीचा मार्ग अनेक प्रकारे सांगितला आहे आणि भक्तांना मिळणारी मोठी प्रगतीही सांगितली आहे. आता आपल्याला यमाच्या भयंकर मार्गाबद्दल ऐकायचे आहे. प्रापंचिक दुःख, त्या दुःखाचे विनाशकारी साधन आणि इहलोक आणि परलोकातील संकटे यांचे अचूक वर्णन करण्यास तू समर्थ आहेस, म्हणून त्याचे वर्णन कर. सूत उवाच. सूतजी म्हणाले, हे ऋषीमुनी, तुम्ही ऐका. मी यमाच्या अत्यंत दुर्गम मार्गाबद्दल बोलतो, जो पुण्यवानांसाठी आनंददायी आणि पापींसाठी वेदनादायक आहे. भगवान विष्णूंनी गरुडजींना विचारल्यावर जे काही सांगितले होते, तुमच्या शंका दूर करण्यासाठी तेच मी सांगेन. एकदा विंता पुत्र गरुडजींनी वैकुंठात आनंदाने विराजमान असलेल्या परात्पर गुरु श्रीहरींना नम्रपणे नमस्कार केला आणि विचारले. हे देवा, तुम्ही माझ्यासाठी भक्तीचा मार्ग अनेक प्रकारे सांगितला आहे. भक्तांना मिळणारी मोठी प्रगतीही सांगितली आहे. आता आपल्याला यमाच्या भयंकर मार्गाबद्दल ऐकायचे आहे. तुमच्या भक्तीपासून दूर जाणारे लोक नरकात जातात असे आम्ही ऐकले आहे. भगवंताचे नाव सहज घेता येते. जिभेवर जीवाचा ताबा असला तरी माणसे नरकात जातात. अशा नीच माणसांना पुन्हा पुन्हा शाप मिळतो. म्हणूनच हे देवा, यममार्गावर पापींना मिळणारे भाग्य आणि त्यांना होणारे विविध प्रकारचे दुःख मला सांगा. श्री भगवान बोलले, हे पक्षेंद्रा, ऐक. मी यममार्गाबद्दल बोलत आहे, ज्या मार्गाने पापी नरकात जातात आणि जे श्रोत्यांनाही घाबरवणारे आहे. ते तर्कशा, जे सदैव पापी, दया आणि धर्मविरहित असतात, जे दुष्ट लोकांच्या संगतीत राहतात, जे चांगले शास्त्र आणि चांगल्या संगतीला तिरस्कार करतात, जे स्वतःला प्रतिष्ठित समजतात, जे अहंकारी आणि धन आणि सन्मानाने मदमस्त असतात, जे आसुरी शक्तींनी ग्रासलेले असतात आणि दैवी संपत्तीने रहित असतात, ज्यांचे मन अनेक विषयात आसक्त झाल्यामुळे गोंधळलेले आहे,
जे आसक्तीच्या जाळ्यात अडकलेले आहे आणि केवळ वासना भोगण्यात मग्न आहेत, असे लोक अपवित्र नरकात पडतात. जे जाणकार आहेत ते अंतिम गती प्राप्त करतात. पापी यमाच्या यातना सहन करतात. या जगात पापी लोकांना होणारे दुःख आणि मृत्यूनंतर यमाच्या यातना ऐका. भूतकाळात मिळालेले पुण्य आणि पापाचे फळ भोगून त्याला कर्मामुळे काही शारीरिक व्याधी होतात. आधी मानसिक आजार आणि व्याधी आणि जीवन जगण्यास उत्सुक असलेल्या व्यक्तीच्या नकळत काल सापासारख्या बलवान त्याच्याजवळ येतो. त्या मृत्यूच्या प्राप्तीच्या अवस्थेतही त्याला संन्यास येत नाही. म्हातारपणामुळे विद्रूप झालेला आणि मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेला कुत्र्याप्रमाणे घरातल्या वस्तू खाण्यात त्याचे आयुष्य घालवतो. तो आजारी पडतो, त्याला नैराश्य येते आणि त्याचा आहार, त्याची सर्व कामे कमी होतात. प्राणवायू बाहेर आल्यावर डोळे मागे वळतात. कफामुळे नसा बंद होतात. त्याला खोकला आणि श्वास घेण्याचे प्रयत्न करावे लागतात. त्याच्या घशातून शब्द कुरकुरत बाहेर पडतात. चिंताग्रस्त नातेवाईकांनी वेढलेली आणि झोपलेली ती व्यक्ती कालपाशाच्या प्रभावाखाली बोलावूनही बोलत नाही. अशा रीतीने सतत आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहात गुंतलेली आणि ज्याला अक्कलच नसते ती व्यक्ती रडत रडत आक्रोश करत असताना असह्य वेदनामुळे बेशुद्ध पडून मरण पावते. हे गरुड, त्या शेवटच्या क्षणी प्राण्याला सर्वसमावेशक दिव्य दृष्टी प्राप्त होते, ज्यामुळे तो जग आणि परलोक एकत्र पाहू लागतो. त्यामुळे तो आश्चर्यचकित झाला आणि त्याला काही बोलायचे नाही. यमदूतांच्या जवळ आल्यावरही सर्व इंद्रिय विस्कळीत होतात. चैतन्य गोठते आणि जीव बाहेर पडतो. आणीबाणीच्या काळात जेव्हा प्राणवायू आपल्या ठिकाणाहून सरकतो, तेव्हा क्षणभरही एखाद्या युगासारखा भास होतो आणि त्यावेळी 100 विंचूंच्या नांगीप्रमाणे वेदना जाणवू लागतात. त्या मरणासन्न व्यक्तीला थुंकायला फेस येतो. त्याच्या तोंडात लाळ भरते. पाप्यांची जीवनावश्यक हवा गुप्तद्वारातून बाहेर पडते. यावेळी यमाचे 2 भयंकर दूत नग्न अवस्थेत, दोन्ही हातात फास व काठी घेऊन दात खात, रागावलेले डोळे घेऊन जवळ येतात. त्यांचे केस वरच्या दिशेने वाढलेले आहेत. ते कावळ्यासारखे काळे आहेत आणि त्यांचे चेहरे वाकडे आहेत आणि त्यांची नखे शस्त्रांसारखी आहेत. त्यांना पाहून भयभीत अंतःकरणाने तो मरणारा प्राणी विष्ठा आणि मूत्र सोडू लागतो. तर श्रोतेहो, हा आहे गरुड पुराणाचा पहिला अध्याय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर गरुड पुराणाचे पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.